विठ्ठलराव हे आपल्या एकुलत्या एका मुलीवर प्रचंड प्रेम करणारे. त्यांची मुलगी मीनल म्हणजे त्यांची जीवाभावाची लाडकी. तिच्या सुखासाठी ते काहीही करायला तयार असायचे. मीनल हुशार, गोड स्वभावाची आणि सुंदर मुलगी होती. तिचं सगळं आयुष्य आनंदाने भरलेलं असावं हीच विठ्ठलरावांची इच्छा होती. मीनलचे लग्न ठरले तेव्हा सगळं कसं सुंदर वाटत होतं. स्थळ घराणेदार होतं. नवरा सुशिक्षित आणि चांगल्या नोकरीत होता. पण लग्नानंतर काही महिन्यातच मीनलच्या सासरची खरी तोंड ओळख झाली. तिची सासू फार चिडचिड करणारी आणि सगळ्या गोष्टींवरून कुरकुर करणारी होती. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून मीनलवर अन्याय होऊ लागला. तरी सुद्धा मीनलचा नवरा अभिजित तिला खूप समजून घेत होता. तो तिला जपत होता, तिला आधार देत होता. अभिजितला माहीत होतं की त्याच्या आईचं वागणं चुकीचं आहे, पण घरातील शांतता टिकवण्यासाठी तो मध्यम मार्ग शोधायचा प्रयत्न करत होता. मीनलच्या अशा परिस्थितीची माहिती विठ्ठलरावांना झाली तेव्हा ते खूप दुखावले. त्यांना वाटलं हे सगळं त्यांच्या बायकोच्या म्हणजे सरोजाबाईंच्या निर्णयामुळे घडलं आहे. तूच या घराला पसंती दिलीस. तुला नीट कळत नाही का? माझ्या मुलीला अशा परिस्थितीत का ढकललंस? असं म्हणत ते सरोजाबाईंवर राग काढत राहिले. सरोजाबाईंनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. आपल्याला जे दिसलं ते चांगलं होतं. नवराही खूप चांगला आहे. आपण त्याच्या स्वभावावर विश्वास ठेवायला हवा. पण विठ्ठलरावांचा राग काही कमी होत नव्हता. मीनलचं बदलतं आयुष्य दरम्यान मीनल आणि अभिजितचं नातं अजून घट्ट होत गेलं. अभिजित तिला प्रोत्साहन द्यायचा, तिचं मनोबल उंचवायचा. तो तिला सांगायचा, आपण दोघं एकमेकांसोबत असू तर कोणतीही अडचण आपल्याला हरवू शकत नाही. मीनलने अभिजितच्या पाठिंब्याने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला. ती लहानशा व्यवसायातून मोठ्या यशाकडे वाटचाल करू लागली. तिचं नाव गावात गाजायला लागलं. सासूनेही हळूहळू मीनलचा स्वभाव समजून घेतला आणि तिला स्वीकारायला सुरुवात केली. घरातील वातावरण बदलत होतं. जेव्हा विठ्ठलरावांना समजलं की मीनल तिच्या कर्तृत्वाने आणि अभिजितच्या आधाराने खूप चांगलं आयुष्य जगते, तेव्हा त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यांनी सरोजाबाईंना बोलावलं आणि म्हणाले, माझा राग चुकीचा होता. मी तुला किती दोष दिला, पण खरं सांगायचं तर अभिजित सारखा नवरा मिळाल्यामुळेच मीनल आज इतकी सुखी आहे. तुझा निर्णय योग्य होता. सरोजाबाईंनी शांतपणे उत्तर दिलं, मुलीच्या सुखासाठी आपण सर्व काही करतो, पण प्रत्येक नात्यात वेळ हा लागतोच. आपला विश्वास ठेवणं गरजेचं असतं. त्या दिवशी विठ्ठलरावांनी अभिजितकडे पाहून त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, माझ्या मुलीसाठी तू जो आधार बनलास त्यासाठी मी तुला आयुष्यभर ऋणी राहीन. त्या क्षणापासून विठ्ठलरावांनी आपली चूक सुधारली. त्यांनी आपल्या मनातील कटुता काढून टाकली आणि आपल्या कुटुंबाला नव्या उत्साहाने एकत्र बांधलं. मीनल आणि अभिजितचं आयुष्य आनंदाने भरून गेलं आणि विठ्ठलरावांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद परतला. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला हा संदेश मिळतो की नशिबाने दिलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा यांची खूप गरज असते. दोष देण्याऐवजी परिस्थितीला समजून घेऊन मार्ग काढणेच नेहमी योग्य असते.